संतोष देशमुख प्रकरणात मास्टरमाइंड नेत्याचा जवळचा म्हणून नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा घेतला। TV9च्या कॉन्क्लेव्हमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंविरोधात कुठलाही पुरावा आल्यास कारवाई करा असं तपास यंत्रणांना सांगितलं होतं, पण CIDला तसा कुठलाही पुरावा सापडला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। अबू आझमी औरंगजेबावर जाणून बुजून बोलले, आम्ही त्यांचा लोकशाही मार्गाने इलाज केलाय। अबू आझमींना निलंबित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर कारवाई विरोधात कोर्टात जाणार आझमींची प्रतिक्रिया। बीडमध्ये कुख्यात गुंडाकडून अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर। शिरूरच्या बाबी गावातील व्यक्तीला बेदम मारहाण, तर जालन्यात अर्धनग्न करून लोखंडी रॉडने चटके देऊन व्यक्तीला मारहाण केल्याची संतापजनक घटना। हा मारणारा माणूस सुरेश धसांचा कार्यकर्ता आहे का? अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। भीड मारहाण प्रकरणावरती गृहमंत्री फडणवीस आणि धसांनी उत्तर द्यावं, अंजली दमानिया आक्रमक। महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची उद्या बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे, वडेट्टीवार उपस्थितीत बैठक होणार। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन। यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही। जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची माहिती। महायुती सरकारचा मोठा निर्णय, प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयाचं मुद्रांक शुल्क माफ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, विद्यार्थ्यांना दिलासा। यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांना 2100 रुपये देणार असं सांगितलं नाही। जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो। लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरेंची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरात कोणत्याही कारणास्तव रस्ते खोदकामास मनाई। मनपा आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। काँक्रिटीकरणासाठी नव्यानं रस्ते खोदकाम न करण्याच्या सूचना। लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर। धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत संवाद साधणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला महत्त्व। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान। सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून दक्षिण आफ्रिकेचा 50 धावांनी पराभव। 9 मार्चला दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना रंगणार।